महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जिहादी अय्यूब अमीर पठाणने फेसबुकद्वारे छत्रपती संभाजीनगरातील वडगाव संकुलात राहणाऱ्या 25 वर्षीय अविवाहित हिंदू मुलीशी ओळख निर्माण केली आणि तिला लव जिहादच्या कटात अडकवले। मग गेल्या 2 वर्षांपासून जिहादी अय्यूब पठाण तिचे जबरदस्तीने शारीरिक शोषण करत होता। जर तिने विरोध केला तर त्याने तिच्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली। एवढेच नाही तर तो तिला बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यास भाग पाडत असे। त्याने तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला। एवढेच नाही तर हा जिहादी तिला रमजान महिन्यात रोजा ठेवण्यास भाग पाडत असे। बऱ्याच वेळा तो तिच्या तोंडात कापड भरायचा आणि वाटेतच तिला मारहाण करायचा। या जिहादीने अश्लील व्हिडिओही बनवले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। या जिहादीला कंटाळून हिंदू मुलीने अखेर हिंदू महिला सामाजिक कार्यकर्त्या हर्षुताई ठाकूर यांच्याशी संपर्क साधला आणि तिच्यावर झालेला संपूर्ण प्रसंग सांगितला। त्यानंतर हिंदू समाजसेविका हर्षुताई ठाकूर यांनी पीडिताला संबंधित वाळूज MIDC पोलीस ठाण्यात नेले। परंतु ही बाब इतकी गंभीर असूनही वाळूज MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस या पीडिताची तक्रार घेण्यास नकार देत होते। जेव्हा पोलिसांवर खूप दबाव आणला गेला आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला कळवण्यात आले तेव्हा पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला। आता पोलीस या जिहादी आरोपीला कधी अटक करतात हे पाहणे बाकी आहे। छत्रपती संभाजीनगरमधून लव जिहादचा एक सनसनीखेज मामला समोर आलेला आहे। आपला सोबत चौथा पीडित आहे। काय तुमच्या सोबत कोणी केले? नाम काय तुमचं? अय्यूब अमीर पठाण। त्या मुलाने 4 वर्ष अगोदर एक फेसबुकवर मैत्री झाली। त्याच्यानंतर मी इकडे छत्रपती संभाजीनगरला शिक्षणासाठी आले। तोही यायला लागला आणि जबरदस्ती संबंध प्रस्थापित केले। आपण लग्न करू हा दावा करून केले, पण मी त्याच्यानंतर लग्न करायचं असेल तर धर्म परिवर्तन करावं लागेल, तुला बुरखा घालावं लागेल, टिकली वगैरे लावायची नाही, आज त्याने जबरदस्ती चालू केली। मला जेव्हा समजलं की आपल्यावर धर्म परिवर्तन, प्रेमाच्या नावाखाली धर्म परिवर्तनासारखी गोष्ट केली जाते, म्हणून मग मी त्याच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला। तर त्याने माझ्याला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। घरच्यांना तुमचे अश्लील फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले होते? त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी माझ्या नकळत काढल्या गेलेल्या आहेत आणि ते सगळं व्हायरल करण्याची त्याने मला धमकी दिली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। तरी मी ते ऐकना गेली, तर घरच्यांना मारण्याची सुद्धा धमकी देत आहे आणि अजूनही तो हेच बोलतोय की माझ्यासोबतच राहावं लागेल, कायदा कानून कोणीच काही करू शकत नाही। माझ्या वडिलांकडे एवढा पैसा आहे की मी आज सुटून येईन। मला असं म्हणणं आहे की कायदा आज पोलिसांनी मला न्याय द्यायला हवा। इस्लाम वगैरे काही कबूल? प्रत्येक वेळेस मला बोलत गेला की तुला बुरखा घालावं लागेल, इस्लाम कबूल केलं तरच आपलं लग्न होईल, अदरवाईज लग्न करू शकत नाही। आणि फिरायला कुठे घेऊन जाणार होते? सिरिया। तुम्हाला म्हटलं सिरिया गडामध्ये। सौदी अरब, सिरिया इकडे मी तुला घेऊन जाईल म्हणे। खूप चांगलं असतं म्हणे ते मुलींसाठी। त्यांच्यासोबत मारपीट वगैरे? खूप वेळेस मारपीट वगैरे केली। भर चौकात मारलं, कधी तर नाकातनं रक्त, तोंडातनं रक्त पडेपर्यंत मारलं। आणि मी विचारायला गेले तर मला म्हणायचं कोण नाही येऊ शकत तुला वाचवायला। पूर्ण नाव काय होतं ते जिहाद्यांचं? अय्यूब अमीर पठाण। बरं, मग तुम्ही ते आपले ताई हर्षुताई यांच्या संपर्कात कसं आले? मी त्यांचे इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे बघितले होते, त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे नंबर काढला आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले। म्हणून ताई तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले, नंतर FIR झाली? पण FIR करण्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आले। मी पहिले गेले, सरांना म्हटलं सर मला FIR फाईल करायची, तर ते म्हटले काय तुमच्या हातात FIR ची कॉपी आहे? ही FIR ची कॉपी त्याच्यात अॅट्रॉसिटी ऍक्ट लावलाय। त्याच्यानंतर धर्म परिवर्तन। तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की त्याच्यावर कडकात कडक नियम बसले पाहिजेत। इथून पुढे जो कुठलाही जिहादी असेल की ज्याच्या मनात ही भीती नाहीये की हिंदू काय करू शकत नाहीत, मुलींनी आम्ही फसवलंय, त्या मुली काय करू शकत नाहीत, त्यांच्या सगळ्यांच्या मनात एक भीती बसली पाहिजे की नाही, या भारताचं संविधान, लोक अशा आहेत की जे मुलींना मदत करतायत आणि मुलीवरती येऊ शकतायत। तुम्ही प्रत्येक मुलीला कापून फेकू शकत नाही, मुलीही तुमच्या विरोधात लढणार हे त्यांना दाखवायचंय। बर, बघू शकतो आपण की जिहादी अय्यूब अमीर पठाण यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अशी गंभीर धारावर FIR नोंद झालेली आहेत। आता फक्त या जिहाद्याने कधी पोलीस अटक करून आणणार? BM राठोड, सुदर्शन मराठी, छत्रपती संभाजीनगर।